शिवाजी महाराज की जय। जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। आजचं निवेदन देण्याचा संदर्भ असा आहे, छत्रपती संभाजीनगर येथे क्रूर शासक औरंगजेबाचं थडगं आहे, त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करत आहे की ते थडगं काढून टाकावं। उझबेकिस्तानचा परकीय आक्रमक बाबर यांचा वंशज असलेला औरंगजेब हा मोगल शासनापैकी एक सर्वात क्रूर आणि अत्याचारी शासक होता। औरंगजेबानं आपल्या कार्यकाळामध्ये गुरु तेग बहादूर यांचा धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला। धर्मपरिवर्तन होत नसल्यामुळे त्यांचा सिंह झंडा वेगळं केलं। गुरु गोविंद सिंग यांचे दोन पुत्र फतेह सिंग आणि जोरावर सिंग यांना सरहिंदच्या किल्ल्यामध्ये जिवंत त्यांच्या आदेशानुसार त्यांना भिंतीमध्ये जिवंत काढण्यात आलं आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अतोनात 40 दिवस हाल करून त्यांना क्रूरपणे हत्या केली। राणी येसुबाई व शाहू महाराज यांना सुद्धा धर्म परिवर्तन करण्याचा सुद्धा त्यांनी वारंवार प्रयत्न केला। नेताजी पालकर जे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये तामसा येथे त्यांची समाधी आहे, त्यांना सुद्धा अत्याचार करून त्यांना जबरदस्तीने गोमांस खाऊ घालून त्यांना सुद्धा धर्मांतर करून नेताजी पालकरचं नाव मोहम्मद कुली खान ठेवून त्यांना कंधारमध्ये पाठवलं होतं। आमची सरकारला ही विनंती आहे की त्या ठिकाणी जे औरंगजेबाचं थडगं आहे ते काढून टाका, कारण तो कुठलाही महापुरुष नाही। त्याच्यामुळं हे देशाला लागलेला कलंक आहे, कारण देश स्वतंत्र झाला आहे त्याच्यामुळे त्याचा कुठलाही निस्ता नाबूत या देशामध्ये राहता कामा नये। जसं अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला मारून समुद्रात टाकून दिलं, कुठलाही अवशेष ठेवला नाही, तसंच या औरंगजेबाचं कुठलाही अवशेष या ठिकाणी भारतामध्ये राहता कामा नाही, एवढी विनंती आहे।